गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन या उत्सवात केले विविध उपक्रम सुरू. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन या उत्सवात केले विविध उपक्रम सुरू. आज विजेत्यांचे कौतुक करू आणि आनंदाचा उत्सव भरू. की गणपती बाप्पांनी असे ज्या ज्या देशांमध्ये पोहोचला त्या देशांमधून विद्यार्थ्यांसाठी जर पत्र पाठवली असतील तर ती पत्र काय असतील, हा भाग जो आहे हा भाग त्याच्यामध्ये फक्त थोडासा तुम्हाला सांगायचा आहे मला. आता तुम्ही विचार करा, गणपती कुठेपर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही जर जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृती बघितल्या तर त्या संस्कृतींमध्ये तुम्हाला गणपती बाप्पा जापानपर्यंत पोहोचलेला सापडेल. जापानमध्ये सुद्धा गणपती बाप्पाची पूजा होती. साऊथ कोरियामध्ये सुद्धा गणपती बाप्पाची पूजा होती. इंडोनेशियामध्ये, फिलिपाईन्समध्ये म्हणजे आग्नेय आशियाच्या 10च्या 10 देशांमध्ये गणपती बाप्पाची पूजा होती. ओके, चायनामध्ये जा, चायनामध्ये गणपती बाप्पाची पूजा होते. ते सोडून द्या ना, चला पूर्वेला सगळीकडेच होते सर, शॉर्ट मध्ये सांगून टाका. तुम्ही पश्चिमेला जाऊया, पश्चिमेला तुम्ही जा, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण असं करता करता वरती अझरबैजान आणि जॉर्डन, जिथे आता हिंदू संस्कृती पण अस्तित्वात नाहीये, तिथे सुद्धा गणपतीच्या मूर्त्या अजून पण आहेत. नशिबाने तिथलं सरकार त्यांचं प्रोटेक्शन आणि संरक्षण आणि हे सगळं करतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही गणपती बाप्पाचा स्प्रेड जर उत्तरेला बघायचा झाला तर उत्तरेला तुम्हाला अगदी रशियाच्या सुद्धा अगदी मध्य रशियापर्यंत तुम्हाला गणपती बाप्पा बघायला मिळतो. गणपती बाप्पा एवढा लांब गेला, तिथून आपल्यासाठी काही संदेश त्यांनी पाठवले का? मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याला आल्यानंतर रेडीमेड असं देण्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं सगळं हे शोधलं आणि ह्या सगळ्या दालनांना खूप छान आमच्या आवडीची नावं दिली आणि ही सगळी दालनं खूप छान सजवली. मी आल्याच सगळी दालनं बघून आले आणि आमच्या स्वप्नाप्रमाणे ती दालनं झाल्यामुळे तुमच्या सगळ्यांचं विशेष कौतुक. या उपक्रमामधीलच एक भाग म्हणजे आपण प्रत्यक्ष ड्युटीवरील पोलीस प्रशासनातील व्यक्तींची मुलाखत घेणे हा ठेवला होता. त्यामध्ये विविध ग्रुप तयार केले होते, त्यांनी त्यांची प्रत्यक्ष जाऊन मुलाखत घेतली. माझं नाव निलेश थोरात, शिवराज्य गणेश मित्र मंडळ अध्यक्ष या पदाच्या निमित्ताने मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. मंडळाचं नाव आहे अभिनव गणेश मित्र मंडळ. पहिल्यांदा तर ज्यांना आम्ही भेटलो होतो त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर मार्कंडे, ज्यांची कॉन्स्टेबल टू PSI असं प्रमोशन झालं. आणि सुरुवातीला तर आम्ही आपल्या स्पार्क अकॅडमीची ओळख करून दिली आणि आम्ही इथं येण्याचा उद्देश त्यांना सांगितला. त्यानंतर आपोआपच त्यांनी इंटरेक्शन अशा पद्धतीने केलं की परत आम्ही शेवटपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने जवळपास 1 पाऊण तास आम्ही त्यांच्याशी बोलत होतो. तर त्यांनी स्पार्कचं सुद्धा कौतुक केलं आणि आमचं सुद्धा कौतुक केलं. तर पहिला प्रश्न त्यांना आम्ही असं विचारलं की गर्दीचं नियोजन तुम्ही कसं करता? मंडळाचे नाव आहे तरुण भारत मित्र मंडळ. मी मंडळाच्या उपाध्यक्ष या नात्याने. अधिकाऱ्यांचं नाव होतं गजानन हारबळे, ते सध्या पोलीस म्हणजे उपनिरीक्षक आहेत. जे बोलणं झालं किंवा ते ठिकाण होतं दत्त मंदिर काका हलवाईजवळ. आम्ही त्यांना प्रश्न विचारले की पहिला प्रश्न असा होता, म्हणजे 7 तारखेला शनिवारी गणपती बाप्पांचं आगमन झालं. या दिवशी आपण घोषणा केली की दालन स्पर्धा आपली सुरू होईल. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला 4 दिवस तयारीसाठी दिले होते आणि 5व्या दिवशी परीक्षक येऊन परीक्षण करणार होते. तर प्रत्येक दालनाने खूप सुंदर सजावट केली. म्हणजे अगदी 4 दिवसांपूर्वीची म्हणजे शुक्रवारची अभ्यासिका आणि आज पाहिलेले सगळे दालनं खूप छान असं सकारात्मक एकदम चित्र की अरे किती छान झाली, खूप भारी अभ्यासिका झाली. म्हणजे मला असं वाटतं की पुण्यातल्या इथल्या दुसऱ्या कुठल्या अभ्यासिकेतली मुलं आली तर नक्कीच म्हणजे त्यांना एक छान की खूप वातावरण तर आहेच पण किती छान म्हणजे प्रेरणादायी सगळं झालं इथलं. आपण बक्षीस वितरणाकडे वळूयात आता. नमस्कार सर्वांना. आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात 3 वेळा ओमकार, सामूहिक ओमकाराने करणार आहोत. तर सर्वांनी एकदा ताठ बसा सर्वांनी आणि सामूहिक ओंकाराने आपण सुरुवात करणार आहोत.
गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन या उत्सवात केले विविध उपक्रम सुरू. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन या उत्सवात केले विविध उपक्रम सुरू. आज विजेत्यांचे कौतुक करू आणि आनंदाचा उत्सव भरू. आपल्या सर्वांनाच गणपती बाप्पा प्रथम पूज्य आहेत. त्यांच्या आराधनेतून विघ्न दूर होतात, बुद्धी, ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होते. तर आजच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी आपणास प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय मुग्धा वाड मॅडम लाभल्या आहेत. त्या विवेक स्पार्क फाउंडेशन या संस्थेच्या संचालक आहेत. त्याचप्रमाणे स्पार्क अकॅडमीचे शैक्षणिक संचालक माननीय स्वागत दरक सर हे देखील लाभले आहेत. मी प्रथम सर्वांच्याच वतीने त्यांचं स्वागत करतो. आपण उत्सव बाप्पाचा नव्या उमेदीचा या उपक्रमामध्ये आपण अनेक स्पर्धा घेतल्या, जसे की दालन स्पर्धा असेल, मंडळ स्थापन आणि सादरीकरण, गटचर्चा व सादरीकरण. अशा स्पर्धांमधून आपण सांघिक भावना, सामाजिक एकात्मता, संवाद कौशल्य अशा अनेक गुणांचा विकास व्हावा असे अनेक उद्देश साध्य व्हावे याचा प्रयत्न केला. या स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांनी तयारी खरंच खूप कौतुकास्पद आहे. काहींनी दालन सजवताना तासनतास मेहनत घेतली, काहींनी खेळाच्या तयारीसाठी कसून सराव देखील केला, तर काहींनी आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या मनात जिद्द आणि चिकाटी दाखवली आहे. प्रत्येक स्पर्धकाचे हे समर्पण आपल्या आजच्या कार्यक्रमाचे खरं यश आहे असे मला वाटते. आज आपल्यामधून काही विजेते जरी असतील तरी या उपक्रमामध्ये प्रत्येक सहभागी हा विजेताच आहे, कारण त्यांची मेहनत, तयारी आणि जिद्द यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे. या उपक्रमामधीलच एक भाग म्हणजे आपण प्रत्यक्ष ड्युटीवरील पोलीस प्रशासनातील व्यक्तींची मुलाखत घेणे हा ठेवला होता. त्यामध्ये विविध ग्रुप तयार केले होते, त्यांनी त्यांची प्रत्यक्ष जाऊन मुलाखत घेतली. तर मी प्रथमतः शिवस्वराज्य मित्रमंडळ याचे जे अनुभवकथन करणार आहेत त्यांना इथे आमंत्रित करतो. त्यांनी कृपया यावे. माझं नाव निलेश थोरात, शिवराज्य गणेश मित्र मंडळ अध्यक्ष या पदाच्या निमित्ताने मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. तिथं काय आम्ही मिस्टर जितेंद्र चव्हाण सर DSP आणि संतोष डुकरे मॅडम PSI यांना भेटलो. त्यावेळेस आम्ही डायरेक्टली इंटरॅक्शन केलं त्यांची, त्यांचा अनुभव वगैरे, त्यांनी आजपर्यंत घडलेल्या घटना आणि त्यांचं पर्सनल लाईफबद्दल बी आम्हाला माहिती सांगितली. डायरेक्टली आम्हाला ती आमच्या भविष्यात बी कामाला आहे. थँक्यू मला इथं बोलण्याची संधी. शिवराज्य स्वराज मित्र मंडळाच्या अध्यक्षांनी अतिशय कमी शब्दात आपली माहिती व्यक्त केली आहे. तरी मी पुढील अनुभव कथन करण्यासाठी अभिनव गणेश मित्र मंडळाचे उपाध्यक्ष यांना बोलवतो. नमस्कार सर्वांना. तर माझ्या मंडळाचं नाव आहे अभिनव गणेश मित्र मंडळ. पहिल्यांदा तर ज्यांना आम्ही भेटलो तर त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर मार्कंडे, ज्यांची कॉन्स्टेबल टू PSI असं प्रमोशन झालं. आणि सुरुवातीला तर आम्ही आपल्या स्पार्क अकॅडमीची ओळख करून दिली आणि आम्ही इथं येण्याचा उद्देश त्यांना सांगितला. त्यानंतर आपोआपच त्यांनी इंटरेक्शन अशा पद्धतीने केलं की परत आम्ही शेवटपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने जवळपास 1 तास आम्ही त्यांच्याशी बोलत होतो. तर त्यांनी स्पार्कचं सुद्धा कौतुक केलं आणि आमचं सुद्धा कौतुक केलं. तर पहिला प्रश्न त्यांना आम्ही असं विचारलं की गर्दीचं नियोजन तुम्ही कसं करता, म्हणजे इतकी सारी गर्दी आहे की पुण्यात जवळपास पुणे आणि मुंबई या 2 शहरामध्ये आपण पाहतो गणेशोत्सवाच्या निमित्ताने. तर त्यांनी सांगितलं की आमची टीम असते, म्हणजे प्रत्येक PSIच्या अंडर जवळपास 30-40 कॉन्स्टेबल असतात आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक चौकामध्ये असं त्यांचं वेगवेगळ्या टीमनुसार त्यांचं मॅनेजमेंट असतं. दुसरी गोष्ट म्हणजे उत्सवात सहभाग होणाऱ्या भाविकाकडून किंवा लोकांकडून तुमच्या काय अपेक्षा असतात. तर त्यांनी लय भारी आम्हाला एकदम भारी उत्तर दिलं की त्यांनी सांगितलं की आम्हाला पहिलं आम्ही त्यांचे सेवक आहेत हे म्हणणं थोडंसं बंद केलं पाहिजे की आम्ही त्यांचे मित्र आहोत किंवा आम्ही त्यांच्या
कुटुंबीय आहोत अशा पद्धतीने त्यांनी आमच्याशी वागलं पाहिजे. किंवा काही लोक असे आहेत की तुम्ही सेवक आहात अशा पद्धतीने वागणूक त्यांना कधी कधी भेटत असते. मग त्यामुळे त्यांना सुद्धा काय काय स्टेप उचलावे लागतात असं त्यांनी सांगितलं. तर खरंच ते आपल्या फॅमिली प्रमाणे असतात किंवा आपल्या कुटुंबाप्रमाणे असतात. अशा पद्धतीने आपण जरी त्यांच्याशी वागलं तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा रिस्पॉन्स असतोय. दुसरी गोष्ट म्हणजे VIP व्यक्तीसाठी नियोजन त्यांचं कसं असतं. मग त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या व्यक्तींच्या वरती जबाबदाऱ्या दिल्या जातात आणि त्यांचं पहिल्यांदा त्यांच्याकडून त्यांचं रजिस्ट्रेशन होतं आणि त्यानंतर त्यांनी VIP ना सोडतात. त्यानंतर किती तास ड्युटी करावी लागते असा आम्ही प्रश्न विचारला होता. तर त्यांनी सांगितलं की ड्युटी जवळपास 15 ते 18 तास एका PSI ला 15 ते 18 तास इतकी ड्युटी करावी लागते त्या कालावधीमध्ये. तर खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे इतक्या वेळ जर त्यांनी काम करतायत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॅमिली प्लॅनिंग कसं असतं. तर त्यांनी सांगितलं आम्हाला की त्यांच्या घरचे आमच्या समोर सुद्धा फोन आला त्यांना की आमच्या घरचे किती फोन येत असतात तरी सुद्धा आम्हाला तिकडे जायला मिळत नाही. घरामध्ये जर गणेशोत्सवाचा कार्यक्रम असतो तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी इथं सेवा करतात. तर खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला सुद्धा त्यांच्याकडून शिकायला मिळालं. महिलांच्या सुरक्षेसाठीचा सुद्धा आम्ही मुद्दा तिथं उचलला होता. तर त्यांनी पण सांगितलं की इथलं पुण्यामध्ये तरी खूप सहकार्य होतंय या बाबतीसाठी. कारण पुणे आपण म्हणतो विद्येचं माहेरघर आहे किंवा त्या पद्धतीने सुद्धा या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात तरी खूप चांगल्या पद्धतीने लोकांच्याकडून त्यांना सपोर्ट मिळत असतोय. तर गणेश मंडळ जे आहेत त्यांच्यासोबत काय भूमिका असते म्हणजे सगळी मंडळ आहेत त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्याशी सहकार्य करावं अशी एक अपेक्षा त्यांची काय होती ती विचारलं आम्ही. तर त्यांनी सुद्धा सांगितलं की बरेच मंडळ खूप चांगल्या पद्धतीने त्यांना प्रतिसाद देत असतात किंवा पोलिसांना सहकार्य करतात. तर इथून पुढे सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं अशी त्यांची अपेक्षा होती. खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी इंटरॅक्शन झालं. शेवटी आम्हाला त्यांनी सांगण्याचा मुद्दा म्हणजे त्यांनी ज्यूस सुद्धा आम्हाला पाजला त्यांनी स्वतःच्या ह्याच्यातून. त्यामुळं आपण कसं वागत असतो त्यांच्याशी त्या पद्धतीनं त्यांनी सुद्धा आपल्याला रिस्पॉन्स देत असतात. तर खूप चांगला अनुभव होता आणि हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल स्पार्कचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. अभिनव मित्र मंडळाचे उपाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे की पोलीस हे आपले 15 ते 16 तास ड्युटी करतात. खरं तर त्याच्यामुळंच ते आपल्या परिवारापासून लांब राहतात. पण त्याच्यामुळेच आपण आपल्या परिवारासोबत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बाहेर पडू शकतो असं मला वाटतं. तर मी पुढील तरुण भारत मित्र मंडळाचे उपाध्यक्ष यांना त्यांचे अनुभव कथन करण्यासाठी आमंत्रित करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आमचं मंडळाचे नाव आहे तरुण भारत मित्र मंडळ. मी मंडळाच्या उपाध्यक्ष या नात्याने आपलं जे आमचं पोलिसांचं मनोगत जे व्यक्त बोलणं झालं होतं त्याबद्दल मी 4-5 मिनिटं बोलतो. अधिकाऱ्यांचं नाव होतं गजानन हारबळे. ते सध्या पोलीस म्हणजे उपनिरीक्षक आहेत. आम्ही जे बोलणं झालं किंवा ते ठिकाण होतं दत्त मंदिर काका हलवाई जवळ. आम्ही त्यांना प्रश्न विचारले की पहिला प्रश्न असा होता, तुम्ही या गणेशोत्सव दबाव आणि तणाव तुम्ही कसं मॅनेज करता. त्यांनी असं सांगितलं की जेव्हा आम्हाला सकाळची ड्युटी दिली जाते तेव्हा क्राऊड हा कमी असतो आणि जेव्हा दुपारी ड्युटी दिली असते तेव्हा क्राऊड हा म्हणजे जास्त नसतो आणि जेव्हा संध्याकाळी क्राऊड जास्त असतो तेव्हा आम्ही सर्व जे गर्दी आहे ती आम्ही इफेक्टिव्हली मॅनेज करावे लागतं. त्यानंतर आम्ही दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या डेली टास्कमध्ये प्राधान्य कशाला देता किंवा तुमच्या गणेश उत्सवासाठी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. त्यावर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की प्रत्यक्षात जे वयोवृद्ध लोक असतात किंवा लहान मुलं किंवा मुली असतात त्यांना आम्ही पहिलं प्राधान्य देतो किंवा जे बाहेरून फॉरेनर वगैरे येतात किंवा अपंग व्यक्ती असतात त्यांना आम्ही पहिलं प्राधान्य देतो. त्यानंतर आम्ही तिसरा प्रश्न विचारला की गणेश उत्सवात तुम्ही महिलांना काय सेफ्टी केली आहे असा तिसरा प्रश्न विचारला. त्यांनी असं सांगितलं की महिला दक्षतेसाठी आम्ही एक दक्षता ग्रुप आम्ही तयार केलेला आहे. त्यानुसार आम्ही काम करतो. तसेच जे वडील मित्र असतात जे महिला मंडळासंग येतात वडील असेल किंवा त्यांचे मंडळी असतील किंवा भाऊ जे काय असतील त्यांना आम्ही वारंवार सांगतो की तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी तुम्ही घ्या असं आम्ही त्यांना वारंवार सांगतो. आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही मंडळासाठी आणि महिलांसाठी वेगवेगळी रांग केलेली आहे. त्यानंतर आम्ही पुढील प्रश्न विचारला की गणेशोत्सवात तुम्ही ट्रॅफिक कोणत्या टेक्नॉलॉजीने मॅनेज करता. त्यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक एरियानुसार आम्ही प्रत्येक उपनिरीक्षक किंवा पोलीस असतील त्यांचा आम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. त्यानंतर आम्ही विचारलं की त्यानंतर त्यांनी सांगितलं की मॅनेज केल्यानंतर समजा एखादा VIP व्यक्ती येणार असेल तर तुम्ही कसे मॅनेज करतात. ते बोलले
की एखादा VIP व्यक्ती येत असेल तर आम्ही 15-20 मिनिटं ट्रॅफिकची मॅनेजमेंट किंवा ती व्यक्ती कुठून येणार आहे ते सगळं आम्ही अगोदरच प्लॅनिंग करतो किंवा व्यवस्था करतो. त्यानंतर आम्ही पुढील प्रश्न विचारला की दंगा झाल्यास तुम्ही कशा प्रकारे कारवाई करता. मग त्यांनी असं आम्हाला सांगितलं की दंगा जो व्यक्ती करतो किंवा गेल्या वर्षी कोणत्या मंडळाने दंगा केला होता किंवा गोंधळ घातला होता त्यासाठी आम्ही 2 महिने अगोदरच आम्ही त्यांना नोटीस पाठवतो असं त्यांनी सांगितलं. जर तरी करून त्यांनी दंगा केला तर त्या मंडळाच्या जे अध्यक्ष आहेत त्यावर आम्ही कडक कारवाई करतो असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही पुढील प्रश्न विचारला की आपल्या गणेश मंडळाच्या उत्सवासाठी तयारी तुम्ही केव्हापासून करता. जे काय आपलं जे पुण्यामधील गणेश उत्सव आहे त्याची तयारी तुम्ही केव्हापासून करता आम्ही विचारलं की ते म्हणले आमचं प्लॅनिंग हे जवळपास 3 ते 3.5 महिने अगोदर आमचं प्लॅनिंग असतं. कोण कुठे असणार ड्युटीवर कसं काय असणार सगळं आम्हाला त्यांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही प्रश्न विचारला आपण गणेश उत्सवाच्या नियोजनासाठी तयारी झालं हा प्रश्न झाला. पुढील प्रश्न तुम्ही गणेश विसर्जनासाठी कशी तयारी ठेवता की त्यांनी सांगितलं की आम्ही मंडळाच्या अध्यक्षांना स्पेसिफिक टाइम दिला जातो किंवा मीटिंगमध्ये सांगितलं तुमचा हा जो गणपती आहे स्पेसिफिक टाइममध्ये हा चौकामध्ये पोहोचला पाहिजे किंवा आपला जो गणपती आहे तुमच्या गणपतीसाठी हा एरिया तुम्हाला स्पेसिफिक हा एरिया असा त्या टायमाला तुमचा आला पाहिजे असं त्यांना मंडळाच्या अध्यक्षांना सांगितलं जातं. समजा पुन्हा मंडळाच्या अध्यक्षांना सांगितलं जातं की तुमचा जो DJ आहे त्या DJच्या आवाजावर तुम्ही मर्यादा घातलेल्या आहेत का नाही. मग त्यांनी सांगितलं की आमच्या सगळ्या मंडळांना आम्ही सांगितलं आहे की 100 डेसिबल पर्यंत तुम्ही आवाज ठेवू शकता. जर त्याच्या पुढे जर आवाज गेला तर आम्ही तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल जो मंडळाचा जो अध्यक्ष असेल असं त्यांनी सांगितलं. आणि आम्ही शेवटचा प्रश्न विचारला की तुम्हाला ट्रेनिंगमध्ये जे काही ट्रेनिंग अधिकारी आहेत ट्रेनिंगमध्ये उत्सवाबद्दल तुम्हाला स्पेशली काय गणेश उत्सवाबद्दल काय ट्रेन केलं जातं का. त्यांनी उत्तर सांगितलं होय. कारण त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव गणेश उत्सव त्यात सर्वात मोठा उत्सव म्हणजे आपला पुण्यातील उत्सव. त्यासाठी भाविक जगभरातून येतात आणि आपले दर्शनासाठी मोठी रांग असते. स्पार्क अकॅडमी मला येथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आमच्या अध्यक्षांच्या आणि सर्व टीमचे आभार. धन्यवाद. तरुण भारत मित्र मंडळाच्या उपाध्यक्षांनी जे प्रश्न आणि उत्तर विचारलेत ना मला तर असं वाटतं की म्हणजे स्वागत सर सांगतीलच की PSIच्या मुलाखतीत सुद्धा याच्यापेक्षा सूक्ष्म कोणी उत्तर देत नाही. मला असं वाटतंय की म्हणजे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांना याच्यातून मिळलीच असतील. तर आता मला एक उल्लेख राहून गेला होता मॅडम उशिरा आल्या. तर अर्चना कुडतरकर मॅडम शिक्षण विवेक कार्यकारी संपादक यांचं देखील आपल्या कार्यक्रमासाठी आगमन झालेलं आहे. तर आपण सर्वच ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे आपण विविध स्पर्धा घेतल्या आणि त्याचे विजेते कोण होणार आहेत. तर याचे गुपित सर्वांसमोर आणण्यासाठी मी माननीय मनीषा मॅडम यांना विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित विद्यार्थी मित्र विद्यार्थिनी मैत्रिणी, सर्वांचं या बक्षीस वितरण समारंभात सगळ्यांचं स्वागत आहे. खूप उत्सुकता ताणली गेली आहे तुमची. तत्पूर्वी थोडंसं बोलायचं आहे. म्हणजे हे जे 5 दिवसाचं आपण वेगवेगळ्या उपक्रमांचं नियोजन केलं होतं त्यामध्ये सर्वात पहिला हे होता की आपण जिथे 12-16 तास अभ्यास करतो त्या संस्थेबद्दल आपल्याला माहिती व्हावी. त्या माहितीतून ह्या संस्थेबद्दलची आपुलकी वाढावी. याच्या पुढचा टप्पा म्हणजे आपण अभ्यास करतो, सध्या विद्यार्थी आहोत, पण या विद्यार्थ्याबरोबरच एक नागरिक आहोत, एक व्यक्ती आहोत. तर व्यक्ती म्हणून आपल्यामध्ये कोणकोणती कौशल्य आहेत, कोणकोणते गुण आहेत हे स्वतःला ओळखता यावं, त्यांचा विकास व्हावा. या वैयक्तिक कौशल्य विकासासोबत आजूबाजूच्या परिसराचं, समाजाचं आणि मोठ्या व्यापक प्रमाणावर देशाचं म्हणजे देशभान जागृत व्हावं असे आमचा उद्देश होता या उपक्रमांच्या मागे. तर आता ते तुम्हीच सांगाल की आमचे उद्देश सफल झाले की नाही. आणि बहुतांश तुमच्या सगळ्यांच्या गटचर्चा किंवा मांडणी आणि अनुभवातून तर तो सफलतेकडे गेलेला आहे उद्देश. आणि वेगवेगळ्या स्पर्धा आपण घेतल्या होत्या. तर उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याचं खरं तर मनापासून खूप कौतुक आणि खूप अभिनंदन की अभ्यासातला वेळ काढून तुम्ही तुमच्या दैनंदिन याच्यात अभ्यासाबरोबरच
स्वतःसाठी अकॅडमीसाठी वेळ दिला, तुमची जिथे बसता तुम्ही ते दालन सजवलं, त्याच्याबरोबर गटचर्चा, पोलिसांची मुलाखत असेल, मंडळ स्थापना असेल, अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी झालात. आणि या उपक्रमानंतरचा जो तुम्हाला बदल जाणवत असेल तो नक्कीच चांगला असणार याची आम्हाला खात्री आहे. तर आता आपण बक्षीस वितरण समारंभाकडे वळूयात. आपण जे सिक्वेन्सने जसे जसे घेतले होते त्याप्रमाणे आपण बक्षीस वितरण करणार आहोत. म्हणजे 7 तारखेला शनिवारी गणपती बाप्पांचं आगमन झालं. या दिवशी आपण घोषणा केली की दालन स्पर्धा आपली सुरू होईल. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला 4 दिवस तयारीसाठी दिले होते आणि 5व्या दिवशी परीक्षक येऊन परीक्षण करणार होते. तर या 4 दिवसासाठी प्रत्येक दालनाला आपण म्हणजे प्रत्येक दिवसासाठी 10 गुण ठेवले होते. याच्यामध्ये प्रत्येक दालनाची स्वच्छता, तुम्ही केलेली सजावट आणि त्या सजावटीमागची संकल्पना. तर संकल्पना तर आम्हीच दिली होती. म्हणजे सप्तसिंधू जे आहे, आपण इथे बसलो ही याला गंगा दालन म्हणतो. हे स्पार्क अकॅडमीचं गंगा दालन आहे, जिथे ज्ञान येतं, जिथून आपण ज्ञान संपादन करतो त्या ज्ञानाची गंगा म्हणजे हे गंगा दालन आहे. आणि आपले 7 हॉल आहेत अभ्यासिकेचे, समोरचा हा एक आणि वरती 6. तर सप्तसिंधूंची नावं आम्ही काढली होती, जी तुम्ही स्वतःच प्रत्येक गटाने निवडली आहे. तर अशी 7 नद्यांची नावं आपण प्रत्येक दालनाला दिली आहे. आणि या दालनाच्या नावाप्रमाणे तुम्ही सजावट करणं अपेक्षित होतं. बहुतांश 90% विद्यार्थ्यांनी तो प्रयत्न केला. आणि त्याच्या सोबतच तुम्ही काही अभिनव संकल्पना, तुमच्या काही इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील तर प्रत्येक दालनाने खूप सुंदर सजावट केली. म्हणजे अगदी 4 दिवसांपूर्वीची म्हणजे शुक्रवारची अभ्यासिका आणि आज पाहिलेले सगळे दालनं खूप छान असं सकारात्मक एकदम चित्र की अरे किती छान झाली, खूप भारी अभ्यासिका झाली. म्हणजे मला असं वाटतं की पुण्यातल्या इथल्या दुसऱ्या कुठल्या अभ्यासिकेतली मुलं आली तर नक्कीच म्हणजे त्यांना एक छान की खूप वातावरण तर आहेच पण किती छान म्हणजे प्रेरणादायी सगळं झालं इथलं. ह्या सगळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहकार्य खूप मोलाचं ठरलं. त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे कौतुक सगळ्यांचं. काही मंडळांनी अगदी उत्स्फूर्तपणे म्हणजे विशेष उल्लेखनीय काही गोष्टी सांगते मी. जेव्हा दालन स्पर्धा घोषणा झाली तर एका दालनाने खूप अगदी काय म्हणू आपण खूप सक्रियता घेऊन पहिल्याच दिवशी त्यांची पूर्ण सजावट, स्वच्छता आणि सगळं दालन पूर्ण होतं म्हणजे जे काही अपेक्षित होतं. तर कृष्णा दालनासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या. म्हणजे जे आपण 3 निकष ठेवले होते दर दिवसासाठी, स्वच्छता, सजावट आणि संकल्पना, या 3 गोष्टी त्यांच्या पहिल्या दिवशी पूर्ण झालेल्या होत्या. आणि त्यानंतर आपण मंडळ स्थापनेमागे वेगवेगळे हेतू होते. खरं तर की तुम्हाला अभ्यासाव्यतिरिक्त एक अधिकारी होणार आहात पण व्यवस्थापन जो भाग आहे ना तो व्यवस्थापन अगदी आपल्या दैनंदिन कामकाजात म्हणजे घरात सुद्धा आम्ही गृहिणी म्हणून जेव्हा काम करतो किंवा तर ते व्यवस्थापन खूप गरजेचं असतं. अगदी छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या पदावर जेव्हा तुम्ही जाता तर प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थापन, तिथे आपल्याला वेगवेगळ्या स्वभावाच्या वेगवेगळ्या प्रकृतीच्या व्यक्ती भेटत असतात. तर या सगळ्यांना एकत्र घेऊन कामाचं विकेंद्रीकरण कसं करायचं, लोकांना कसं सांभाळून घ्यायचं, एक गट म्हणून तुम्ही कसं प्रेझेंट होऊ शकाल, कुठेही जा तुम्ही अधिकारी व्हाल तेव्हा तुमच्यासोबत असणाऱ्या लोकांकडून काम करून घेणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं, समोरची व्यक्तीची येणाऱ्या व्यक्तीची अडचण सोडवण्यासाठी या समूहाची मदत घेणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थापन जे शिकायचं होतं ते मंडळ स्थापनेतून शिकता आलं तुम्हाला. त्याच्याच बरोबर आपला जो महाराष्ट्राचा जगभर लोकप्रिय असलेला किंवा प्रसिद्ध असलेला गणेशोत्सव आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती झाली या मंडळ स्थापनेच्या संकल्पनेतून. आणि त्या दिवशी परीक्षक जे आले होते अनिश पाडेकर, त्यांनी तर तुम्हाला उत्तम मार्गदर्शन केलेलंच आहे. आणि गटचर्चा स्पर्धा जी आहे की तुमचं सादरीकरण असेल म्हणजे संवाद कौशल्य, एकमेकांशी कसे, काल स्वागत सरांनी सांगितलं की कोणाचे विचार, कोणाच्या नवीन नवीन कल्पना आपण समजून घेतल्या त्याच्यामध्ये आणि तुम्ही काय विचार करता समूह म्हणून आणि व्यक्ती म्हणून त्या विषयावर आणि त्याची मांडणी झाली. खूप जास्त वेळ घेतला, आपण बक्षीस वितरणाकडे वळूयात आता. पहिली स्पर्धा आपली झाली मंडळ स्थापनेची. त्याच्यामध्ये 4 मंडळ होती.
शिवराज्य मित्रमंडळ, तरुण भारत मित्रमंडळ आणि अभिनव मित्रमंडळ आणि सेवा मित्रमंडळ अशा 4 गटांनी 4 मित्रमंडळ आपण गणेश मित्रमंडळ स्थापन केले होते. तर याचं परीक्षण केलं होतं ॲडव्होकेट अनिश पाडेकर यांनी आणि त्यांनी जो रिझल्ट दिला आहे त्यानुसार मंडळ स्थापनेमध्ये उपविजेता ठरलेलं मंडळ आहे तरुण भारत मंडळ. आणि या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी इथे यावं बक्षीस घेण्यासाठी. मी मान्यवरांना विनंती करते या गटाला बक्षीस द्यावं. मुग्धा वाड मॅडम. टाळ्या वाजवायला कमी पडू नका. या मंडळामध्ये विजेता ठरलेलं मंडळ कोणी गेस करू शकते का? शिवराज्य मित्रमंडळाला मी पुढे बोलवते. मंडळ स्थापना स्पर्धेमध्ये शिवराज्य मित्रमंडळ विजेता आहे. शिवराज्य मित्रमंडळाच्या सगळ्या ग्रुपनी पुढे यावं. अर्चना कुडतरकर मॅडमनी सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना बक्षीस द्यावं. उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या तर टाळ्या थोडे जास्त वाजल्यात आपण. दुसरी स्पर्धा आपली काल झाली गटचर्चेची स्पर्धा. याच्यामध्ये देखील 4 गट करण्यात आले होते आणि आयत्या वेळी चर्चेसाठी आणि चर्चेनंतर सादरीकरणासाठी एक विषय प्रत्येकाला देण्यात आला होता. या 4 गटांमध्ये ही गटचर्चा आणि सादरीकरण काल झालं. त्याचं परीक्षक म्हणून डॉक्टर अर्चना कुडतरकर आणि स्वागत दरक सर यांनी मार्गदर्शन केलं. तर या चर्चेचे गटचर्चा स्पर्धेचे उपविजेते आहे ज्या गटाला शालेय शिक्षण आणि शालाबाह्य शिक्षणाची गरज हा विषय ज्या गटाला होता त्या गटाने पुढे यायचंय. उपविजेते आहे स्वागत दरक सर. या गटाला बक्षीस द्यावं अशी विनंती. खूप खूप अभिनंदन सर्व विजेत्यांचा. गटचर्चेला 4 ग्रुप होते. त्यापैकी एक उपविजेता आहे आणि एक विजेता गट आहे ज्या गटाला विषय देण्यात आला होता बदलती जीवनशैली आणि आरोग्य. त्याचं सादरीकरण ज्या गटाने केलंय त्या गटाने पुढे यावं. विजेता गट आहे या प्रत्येक उपक्रमासाठी आपण 7ही दालनांमधून वेगवेगळे विद्यार्थी म्हणजे रॅन्डमली हे ग्रुप केले होते. कुठलाही एकाच दालनातला एक गट
किंवा मित्रांचा एक गट असं न करता हे अतिशय रॅन्डमली ग्रुप केले होते प्रत्येक उपक्रमासाठी. आणि दालन स्पर्धेसाठी मात्र त्या दालनात बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी मिळून म्हणजे तिथल्या गटांनी मिळून ते दालन सजवायचं होतं. ही दालन स्पर्धा त्यासाठी होती. दालन स्पर्धेमध्ये काही गोष्टी विशेषत्वाने नमूद करायच्या म्हणजे काही जणांनी उशिरा सुरुवात केली पण काही गोष्टी त्यांच्या खूप छान होत्या. काही जणांनी सुरुवात आधी केली पण कुठेतरी थोडंसं म्हणजे काहीतरी राहून गेलं. आणि अशा प्रकारे म्हणजे दोन्ही परीक्षकांनी दिलेले मार्क, त्यानंतर 4 दिवसासाठी प्रत्येक दिवसाला दिलेले 10 मार्क, तर परीक्षकांचे 30 गुण म्हणजे 60 गुण आणि 4 दिवसांचे 40 गुण, असं एकूण 100 गुणांपैकी प्रत्येक दालनाला गुण देण्यात आले आहेत. याच्यामध्ये विशेष उल्लेख म्हणजे नर्मदा दालन जे आहे ना, तर त्याला सजावटीसाठी दोन्ही परीक्षकांनी सर्वोत्तम म्हणजे सर्वात जास्त गुण दिले आहेत. तर नर्मदा दालनासाठी आपण एकदा टाळ्या वाजवूया. आणि काही दालनांमध्ये आता तुम्ही प्रत्येकाने स्वतःचं दालन सजवलंय, संकल्पना केली आहे, पण जर इतर 6 दालनं बघायची राहिली असतील तर आवर्जून बघा कोणी काय नवीन कन्सेप्ट केली आहे किंवा विचार करण्यामागे म्हणजे कुठल्या यांनी विचार केला आहे दृष्टिकोनातून. खूप छान छान छोट्या छोट्या गोष्टींचा कुठे कुठे विचार केला. स्टिकी नोट्स प्रत्येकाला लावल्यात, कुठे उपनद्यांची नावं दिलेली आहेत, काही ठिकाणी म्हणजे खूप असं प्रेरणादायी व्यक्तींची छान माहिती दिलेली आहे. नर्मदा दालनाचं परीक्षकांनी पण उल्लेख केलेला आहे की हँड रिटन तुम्ही जे कोट्स लावलेत ते छान आहेत. तर प्रत्येक दालनाचं असं वेगळं काहीतरी वैशिष्ट्य नक्की आहे. प्रत्येकाने छान प्रयत्न केलेला आहे. पण तुमच्यातली चुरस वाढावी म्हणून केवळ विजेता आणि उपविजेता आहे, नाहीतर आमच्यासाठी सहभागी झालेला आणि समोर बसलेला प्रत्येक जण विजेता आहे, कारण तुम्ही स्वतःहून पुढे आलात आणि सहभागी झालेला आहात. तर आता दालन स्पर्धेमध्ये जे दालन उपविजेते ठरलेलं आहे ते दालन आहे ब्रह्मपुत्रा दालन. जोरदार टाळ्या वाजवूयात. दालनातले सगळे या. पुढे आणि आता सर्वात जी उत्सुकता ताणली गेलेली आहे अकॅडमीमध्ये म्हणजे जे वर्षभर पुढच्या गणेशोत्सवापर्यंत लक्षात राहणार आहे ते विजेते दालनाचं बक्षीस आहे यमुना दालनासाठी. मान्यवरांनी अशा प्रकारे आजचं बक्षीस वितरण आपलं पूर्ण झालेलं आहे. सर्व उपविजेते विजेते गटांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सर्व सहभागींसाठी तुम्ही सहभाग घेतल्यानंतर एक छोटंसं वैयक्तिक बक्षीस दिलं जाणार आहे, ते शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी दिलं जाईल. यापुढची सूत्र सुधीरने घ्यावीत अशी सांगते.
तर अशा प्रकारे आपल्याला सर्व स्पर्धांचे विजेते उपविजेते मिळाले आहेत. बरीचशी आपण वेळ लागला यासाठी. तर आता मी मान्यवरांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी माननीय मुग्धा मॅडम यांना मी विनंती करतो. नमस्कार, सर्व विजेत्यांचं अभिनंदन. आणि मी विवेक स्पार्क फाउंडेशन जेव्हा आम्ही 2 वर्षापूर्वी आपण ह्या अकॅडमीमध्ये अभ्यासिका सुरू केली, तर तेव्हा असा विचार होता की आपल्या ह्या सगळ्या दालनांना काहीतरी एक नावं द्यावी. ती कुणाची द्यायची, काय द्यायची, असा आमच्या पुढे सतत प्रश्न येत होता. मग एकदा वाटत होतं सगळ्या किल्ल्यांची द्यावी का, मग असं वाटलं की वेगवेगळे महासागर किंवा समुद्र आहे त्यांची वेगळी वेगळी द्यावी का. मग लक्षात आलं की नाही, आपण नदींची नावं द्यावी असं आम्ही ठरवलं. आणि मग अकॅडमीचं ज्यावेळेला उद्घाटन होईल त्यावेळेला प्रत्येक दालनाच्यावर एक नदीचं नाव असेल, त्या नदीची माहिती असेल, त्या नदीच्या उपनद्या असतील, तिचा उगम कुठे होतो, तिच्या आसपासची कुठले त्याच्या धार्मिक स्थळं कोणती कोणती आहेत, असा सगळा विषय त्या दालनामध्ये असेल. आणि प्रत्येक अभ्यासक म्हणजे जो विद्यार्थी तिथे बसेल त्याला त्या विषयाची परिपूर्ण माहिती होईल, त्याच्यामध्ये तो भर घालेल. असं आमचं मला वाटतं स्वागतजी जेव्हा आम्ही ठरवलं की राज्यपाल आपल्याकडे आले होते माननीय उद्घाटनाला, त्याच्या आधी अशी सगळी दालनं सजवायची. समहाऊ 2 वर्षामध्ये आमचं ते काही स्वप्न आज करू उद्या करू नाही होईल करू, पण शेवटी मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याला आल्यानंतर रेडीमेड असं देण्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं सगळं हे शोधलं आणि ह्या सगळ्या दालनांना खूप छान आमच्या आवडीची नावं दिली आणि ही सगळी दालनं खूप छान सजवली. मी आल्या सगळी दालनं बघून आले आणि आमच्या स्वप्नाप्रमाणे ती दालनं झाल्यामुळे तुमचं सगळ्यांचं विशेष कौतुक. दुसरं म्हणजे विवेक स्पार्क फाउंडेशनचं काम नेहमीच आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेत असतो, वेगवेगळे उपक्रम घेत असतो. विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास करणारा एक असा झापड लावलेला विद्यार्थी होऊ नये. त्यांनी वेगवेगळ्या आपल्या कौशल्यांचा विकास करावा, त्याच्यामध्ये असलेल्या कौशल्यांचा उपयोग त्याला करता यावा. मनीषा मॅडमने जसं सांगितलं की व्यवस्थापन कौशल्य, तर तुम्हाला या 4 दिवस दिले होते, तर या 4 दिवसामध्ये टप्प्याटप्प्यानेच ते काम करणं तुमचं अपेक्षित होतं. तर त्यामुळे मला वाटतं परीक्षकांनी हाही विचार त्याच्यामागे नक्की केला असेल की एका दिवसात एका रात्रीत सगळं करण्यापेक्षा जसा तुम्ही अभ्यास पण प्लॅनिंग करून नियोजन करून वर्षाचं 2 वर्षाचं शेड्यूल करून जसा अभ्यास करता की आज मी हा विषय करीन, 2 तासांनी मी हा विषय करीन, तशाच पद्धतीने तुम्ही ते 4 दिवस प्लॅनिंग करणं अपेक्षित होतं आणि तशा पद्धतीने तुम्ही ते नियोजन करायला हवं होतं. त्यामुळे व्यवस्थापन कौशल्य होतं. तुमच्या बरोबर सगळा जो गट होता मनीषाताई म्हटलं, त्यामुळे समूहाने तुम्ही ते काम केलं. प्रत्येकाच्या विचारांना तिथे कल्पनेला तुम्ही वाव दिलात. कुठेतरी तुम्हाला मोल्ड व्हावं लागलं असेल, कुणाचं तरी काहीतरी आवडलं नसेल पण ते तुम्ही ऍक्सेप्ट केलं, कुणाचं तरी खूप छान झालं तर त्याच्याकडनं तुम्ही काहीतरी शिकला असाल. मला असं वाटतं की जे प्रथम क्रमांकाचं जे म्हणजे ते तरुण मंडळ केलं होतं तर त्यांचे अनुभव जरा आम्हाला जास्त ऐकायला आवडेल असे की त्यांनी अगदी दोनच ओळीत एक तर त्यांना प्रथम क्रमांक मिळालाय त्या म्हणजे गणेश ह्याला मंडळाला आणि आम्हाला अनुभव मात्र अगदी 2च ओळींचे ऐकायला मिळाले. तर मला वाटतं त्यांच्याकडनं एकदा स्पेशल त्यांचे अनुभव ऐकावे, कारण त्यांना प्रथम क्रमांक मिळाला म्हणजे खरंच काहीतरी अजून ऐकण्यासारखं असणार आहे त्यांच्याकडे. त्यामुळे हाही उपक्रम असाच होता की तुम्ही समाजामध्ये जावं, चर्चा करावी मंडळींशी आणि एकूणच हे काम करत असताना एक म्हणजे आपण आपत्ती नाही म्हणत पण एक 15-20 दिवसाचं जे प्लॅनिंग असतं तर ते प्लॅनिंग त्यांनी कसं केलं, त्याच्यासाठी किती मेहनत घेतली, किती तास काम केलं आणि त्याचा रिझल्ट ज्या वेळेला अनंत चतुर्दशीच्या 2-3 दिवशीपर्यंत पोलीस जसे आपल्याला चला पुढे चला पुढे चला पुढे मिरवणुका संपवत असतात आणि त्या संपल्यानंतर ते जे कसे हुश्य बसत असतील, तर जसं आपलं घरातलं एखादं कार्य झाल्यानंतर चला संपलं असा जो एक समाधानाची किंवा आपलं एखादं कर्तव्य चांगल्या प्रकारे बजावल्याची जी एक समाधान असतं ते त्यांना नक्कीच त्यावेळेला मिळत असेल. त्यामुळे दुसऱ्या उपविजेत्या गटाने जे प्रश्न सांगितले ते प्रश्न खरोखरच म्हणजे आम्हाला सगळ्यांना पडणारे होते, त्याची प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली. तर त्यामुळे त्याही म्हणजे तेही उपक्रम खूप छान झाला. त्यामुळे असे वेगवेगळे आपले उपक्रम होत असतात आणि या 5 दिवसामध्ये तुम्ही खूप छान मजा केलीत, खूप एकत्र आला, तुमच्यामधलं एकमेकांमधलं बॉन्डिंग वाढलं. आज तुम्ही एका दालनामध्ये शेजारी बसत होतात पण कदाचित तुम्हाला तुमची नावं पण माहिती नसतील. ती या सगळ्या दालनांच्या या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही एकमेकांच्या परिप्रेक्षात गेलात, तुमच्या फॅमिलींमधनं तुम्हाला समजलं, तुमच्या
त्याच्यातले गुण एकमेकांना समजले. त्यामुळे हेही खूप छान या उपक्रमामधनं साध्य झालं. मला असं मनीषाने सांगायचं होतं की ह्या सगळ्या दालन स्पर्धा जेव्हा घेतली त्यावेळेला ही संकल्पना दिल्यानंतर तुमच्यामध्ये काय गट चर्चा झाल्या, काय तुम्ही विचार केला, तर तेही थोडेसे अनुभव ऐकायला आवडले असते आम्हाला. जसं मुलाखतींचे अनुभव ऐकले तसे वेगळ्या दालनातली वेगवेगळ्या विचारातली मुलं एकत्र आली होती आणि आता आपल्याला हे दालन सजवायचे 4 दिवसात, तर तुम्ही कशी सुरुवात केली, काय विचार केला, तुमच्यातला लीडर कोण होता, त्याचे कुठले गुण, म्हणजे तुम्ही त्याचं किती ऐकलं, तुम्ही सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेतलात का. तर असेही अनुभव पुढच्या वेळेला जेव्हा अशी काही स्पर्धा ठेवू त्यावेळेला हाही एक अनुभव आम्हाला ऐकायला आवडला असता. दुसरं म्हणजे आपल्याकडे कशेडीला कोण कोण गेलो होतं या ग्रुपमधल्या ट्रिपला. अच्छा, तर कशेडी प्रोजेक्ट तुम्ही सगळ्यांनी बघितला असाल. तोही एक शैक्षणिक प्रोजेक्ट आहे. आपल्या अकॅडमीच्या किंवा आपल्या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या शैक्षणिक ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी नेहमी घेतल्या जातात. शिक्षण विभागाच्या मॅडम आपल्या बरोबर आहे. वेगवेगळ्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी आपण उपक्रम घेतो, ऍक्टिव्हिटी घेतो, त्यांच्यासाठी एक मासिक चालवतो. तर त्यामुळे वेगळ्या वेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी, युवकांसाठी, किशोरवयीन मुलांसाठी असे वेगवेगळे उपक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून घेतले जातात. स्पार्क अकॅडमीचं जसं आपल्या वंचित किंवा आज पुण्यामध्ये बघायला गेलं तर MPSC UPSC म्हटलं की खूप मोठा क्राऊड आपल्यामध्ये येतो शहरांमध्ये आणि शहरांच्या व्यवस्थेवर एक ताण पडतो. पण असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना खरंच नियमित हा अभ्यास करायला पुण्यामध्ये येणं, राहणं, काही त्याची फीज असते ती भरणं हे ज्यांना खरंच पॉसिबल होत नाही, अशांसाठी एक चांगली अभ्यासिका असावी या उद्देशाने आपण हे सुरू केलं. या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एक चांगलं बॉन्डिंग व्हावं, त्यांना वेगवेगळे अनुभव मिळावे. तर त्या अनुषंगाने आपले हे 2 वर्ष 3 वर्ष काम सतत चालू आहे आणि तुम्ही एक वर्षा सहलीचाही अनुभव घेतला. या सगळ्यातल्याच उपक्रमातनं आपण एक नियोजन, एकमेकांमधलं बॉन्डिंग, आपल्या कामाची पद्धत आणि एकमेकांमधला एक दृढ विश्वास वाढवणं आणि एक आपण पुढच्या काळामध्ये समाजामध्ये तुम्ही आज नोकरी कराल, कुठेतरी तुम्हाला चांगलं पद मिळेल, त्यामुळे तुम्ही समाजामध्ये जे काही काम करायला जाल तर ते उत्तम प्रकारे करावं आणि एक चांगले सुजाण नागरिक बनावं ह्या उद्देशाने संस्था अनेक वर्ष काम करते. त्यामुळे त्यातलाच एक प्रोजेक्ट आपला हा अकॅडमी आहे. कशेडीचा प्रोजेक्ट तुम्ही बघितला. ग्रामीण भागातल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वेगवेगळे उपक्रम असावे आणि त्यांच्याही कलागुणांचा विकास व्हावा, सर्वांगीण विकास व्हावा. त्यांनाही शहरातल्यांसारखी काही वेगळे उपक्रमातनं त्यांचाही अभ्यास व्हावा, त्यांचाही विकास व्हावा. यासाठी कशेडीच्याही आपल्या वेगवेगळ्या त्या ग्रामीण भागातल्या शाळांसाठी आपण कशेडीमध्ये प्रोजेक्ट घेतो. शिक्षकांची काही मार्गदर्शन सत्र घेतो, पालकांसाठी प्रबोधन कार्यक्रम करतो. शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या मुलांसाठी आणि पालकांसाठी काम करतो. आणि स्पार्कचं प्रामुख्याने आता पुणे महानगरातलं काम जे आहे ते जवळपास 350 झोपडपट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून या झोपडपट्ट्यांमधल्या, आम्ही त्याला आता झोपडपट्ट्या हा तुमच्यासाठी वापरला शब्द आहे पण आम्ही त्याला स्लम एरिया म्हणतो किंवा सेवावस्ती म्हणतो. तर या सेवावस्त्यांमधल्या विद्यार्थ्यांसाठी की जे शिक्षणापासून वंचित आहेत किंवा घरामधनं शैक्षणिक पार्श्वभूमी नाही अशा विद्यार्थ्यांसाठी जवळपास 250 अभ्यासिका या वस्त्यांमध्ये चालू आहेत. किशोरवयीन मुलांसाठी जवळपास 125 प्रकारचे प्रोजेक्ट चालू आहेत. संस्कार वर्ग आहेत, म्हणजे एखादं मूल 4 वर्षाचं संस्कार वर्गामध्ये आपल्याकडे येतं आणि ते युवक गटापर्यंत म्हणजे साधारण 20 वर्षापर्यंत ते आपल्याबरोबर राहावं. त्यामुळे सुरुवातीला ते संस्कार वर्गात येतं, नंतर ते अभ्यासिकेत येतं, मग किशोरी गटात येतं आणि मग युवक गटात येतं. त्यामुळे या सगळ्या बालकांचा जे स्लममध्ये राहतात, सेवावस्थांमध्ये राहतात, तर त्यांनाही एक आपल्या मागे कुणीतरी आहे, आपल्यासाठी कुणीतरी करतंय आणि आपलाही विकास होण्याची संधी आहे. तर ही संधी मिळावी म्हणून आता 350 स्लममध्ये किंवा सेवावस्थांमध्ये स्पार्कचं काम वेगवेगळ्या संस्थांना बरोबर घेऊन चालू आहे. तर या सगळ्या आपल्या उपक्रमांमध्ये, आपल्या या सगळ्या संस्थेच्या या सगळ्या ऍक्टिव्हिटींमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि तुम्ही सहभागी होत राहाल. पुढच्या काळात तुम्ही कुठेही जाल तुम्हाला पोस्ट मिळाल्यानंतर, तर त्यामुळे स्पार्कचं नाव हे स्पार्क या शब्दामध्येच आहे. तर त्यामुळे असे स्पार्कली तुम्ही तिकडे काम करा आणि छान तुम्हाला सगळ्यांना मी आता शुभेच्छा देते. तुमच्या परीक्षा कधीतरी पुढे ढकलतात, कधीतरी आंदोलनं होतात, परत तुम्ही अभ्यास करता, नवीन जोमाने काम करता, अभ्यास करता. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या चिकाटीचं, सातत्याचं कायमच आम्हाला कौतुक वाटतं की एवढे तास एका ठिकाणी येऊन अभ्यास करणं आणि या सगळ्या स्ट्रगलमध्ये आपलं एक वेगळेपण जपणं. तर त्यामुळे तुम्हाला उत्तम यश लाभू दे आणि खूप छान अभ्यास करा, खूप मोठे व्हा आणि स्पार्कचं नाव कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. मी पुढील मनोगत मांडण्यासाठी माननीय स्वागत सर यांना विनंती करतो.
आदरणीय व्यासपीठ आणि माझे सगळे मित्रमंडळी, खरं तर कालच आपण बोललोय, कालच माझं आणि तुमचं इंटरॅक्शन पण झालेलं आहे, पण तरी सुद्धा मला आज सगळेजण म्हणत होते सर तुम्ही बोलाच, आणि त्याच्यामुळे मग मी तुमच्या समोर उभा आहे. आता ताईंनी तुम्हाला सांगितलं की स्पार्क हे नाव तुम्हाला सगळ्यांच्या तुमच्या म्हणजे कर्तृत्वातूनच दिसलं पाहिजे, पण तुम्ही कधी आपल्या स्पार्कच्या स्पेलिंगकडे लक्ष देऊन बघितलंय का रे? आता स्क्रीनवरती नाहीये, पण बघितलंय काय वेगळं वाटतं त्या स्पेलिंग मध्ये? सी आहे बरोबर. मग कधी प्रश्न नाही पडला तुम्हाला त्याच्यामध्ये सी का बरं आहे वगैरे? विचारला का तुम्ही कधी ताईंना की काय होता तुम्ही जरा गडबड केली असं वाटत नाही का तुम्हाला स्पेलिंग मध्ये? असं नाही विचारलं तुम्ही कधी येऊन? ओके, तर त्या रियालिटीमध्ये त्याचा एक लॉंग फॉर्म आहे स्पार्कचा, पण सोशल प्रॅक्टिसेस अँड रिसर्च सेंटर म्हणून आपलं केंद्र आहे. त्याच्या अंतर्गत आपले हे सगळे एवढे सगळे आणि खूप आहेत उपक्रम. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की कधीतरी प्रयत्न करावा ते समजून घेण्यासाठी, आणि त्या सगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण जे सिलेबसमध्ये शिकतो की वेअर एव्हर गव्हर्नमेंट कॅनॉट रीच देअर NGOs कॅन रीच, हा जो म्हणजे जिथे सरकार पोहोचू शकत नाही तिथे ज्या सेवा संस्था आहेत त्या पोहोचू शकतात, हा वाला भाग जो आहे तो आपण स्पार्कच्या मधून साध्य करण्याचा प्रयत्न करतोय, आणि म्हणून ते नाव तसं आहे. ताईंनी ते विषय काढले म्हणून मला नेहमी पडलेला प्रश्न की आजपर्यंत किती विद्यार्थ्यांनी विचारलं असेल येऊन की हे सी स्पेलिंग मध्ये सी का बरं आहे, तर काय के का बरं नाहीये असं. आणि मी आता परत जाऊन विचारणार आहे नंतर त्यांना की खरंच तुम्हाला किती जणांनी विचारलंय आतापर्यंत आहे की नाही. ती क्युरियोसिटी आपल्याला थोडीशी राखलीच पाहिजे. काय म्हणजे किती दिवस तुम्ही पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स किती दिवस अभ्यास करणार आहे की नाही? चला मी शिक्षक आहे, मी 15 वर्ष झालं शिकवते, मला मज्जा पण वाटते, पण तुम्ही तर एक ना एक दिवशी कधी ना कधी सिलेक्ट होऊन आणि निवडून तिथे त्या पोझिशनवरती पोहोचाल तेव्हा थांबेल ना तुमचं सगळं आहे की नाही? म्हणून ती क्युरियोसिटी म्हणजे आपण फक्त पुस्तकांच्या मध्येच न राहता पुस्तकांच्या बाहेर आपल्याला निघायचं आहे, आणि पुस्तकांच्या बाहेरच्या विश्वातली क्युरियोसिटी जी आहे ती आपल्याला राखायची आहे. हे थोडंसं तुम्ही आजपासून शिकायचा प्रयत्न करा. सो सांगायचा एक भाग, मी जे विषय डोक्यामध्ये घेऊन आलो होतो की आपण विद्यार्थ्यांना ही वाली गंमत सांगूया थोडीशी, तर ती आहे की तुम्ही कधीतरी अशा संकल्पना ऐकल्या असतील की ग्रेटर इंडिया किंवा बृहत भारत असं काहीतरी आहे. ऐकलंय कधी? कोणी ऐकलंय? काय आहे बृहत भारताची व्याख्या? माहिती आहे तुम्हाला? काही आहे? हिंट देतो मी तुम्हाला. मी गणेशोत्सवाच्या दरम्यान हा प्रश्न तुम्हाला विचारतो. बृहत भारताची व्याख्या काय आहे? कोणी दिली होती हे शोधा नंतर, कार्यक्रम झाल्यानंतर. बृहत भारत जेव्हा त्यांना, मी नाव मुद्दाम नाही सांगत, त्यांना विचारलं गेलं की बृहत भारत म्हणजे किती, कोणता भाग? म्हणजे फक्त भारत आणि आत्ताचा सध्या तात्पुरता देश जो आहे पाकिस्तान आणि बांगलादेश एवढंच आहे का? ओके, बृहत भारताची व्याख्या त्यांनी खूप सोप्या शब्दांमध्ये दिली. जिथे जिथे गणपती ऍज अ देवता म्हणून पोहोचलेला आहे तिथे तिथे बृहत भारत पोहोचलेला आहे. आता तुम्ही विचार करा, गणपती कुठेपर्यंत पोहोचलेला आहे? तुम्ही जर जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृती बघितल्या तर त्या संस्कृतींमध्ये तुम्हाला गणपती बाप्पा जापानपर्यंत पोहोचलेला सापडेल. जापानमध्ये सुद्धा गणपती बाप्पाची पूजा होते, साऊथ कोरियामध्ये सुद्धा गणपती बाप्पाची पूजा होते, इंडोनेशियामध्ये, फिलिपाईन्समध्ये, म्हणजे आग्नेय आशियाच्या 10च्या 10 देशांमध्ये गणपती बाप्पाची पूजा होते. ओके, चायनामध्ये जा, चायनामध्ये गणपती बाप्पाची पूजा होते. ते सोडून द्या ना, चला पूर्वेला सगळीकडेच होते सर, शॉर्ट मध्ये सांगून टाका तुम्ही. पश्चिमेला जाऊया, पश्चिमेला तुम्ही जा, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण असं करता करता वरती अझरबैजान आणि जॉर्डन, जिथे आता हिंदू संस्कृती पण अस्तित्वात नाहीये, तिथे सुद्धा गणपतीच्या मूर्त्या अजून पण आहेत. नशिबाने तिथलं सरकार त्यांचं प्रोटेक्शन आणि संरक्षण आणि हे सगळं करतंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही गणपती बाप्पाचा स्प्रेड जर उत्तरेला बघायचा झाला तर उत्तरेला तुम्हाला अगदी रशियाच्या सुद्धा अगदी मध्य रशियापर्यंत तुम्हाला गणपती बाप्पा बघायला मिळतो. मग गणपती बाप्पा एवढा लांब गेला, तिथून आपल्यासाठी काही संदेश त्यांनी पाठवले का? ओके, तर माझ्या वाचनामध्ये रिसेंटली एक खूप सुंदर पुस्तक आलं आणि त्या पुस्तकाच्या मधून तुमच्यापर्यंत काही त्याच्यातली समरी मी इथे लिहून आणलेली आहे त्या पुस्तकामधली, की गणपती बाप्पांनी असे ज्या ज्या देशांमध्ये पोहोचला त्या त्या देशांमधून विद्यार्थ्यांसाठी जर पत्र पाठवली असतील तर ती पत्र काय असतील, हा भाग जो आहे हा भाग त्याच्यामध्ये फक्त थोडासा तुम्हाला सांगायचा आहे मला. तर पहिलं पत्र त्यांनी पाठवलं जापानहून. जापानहून पाठवलेल्या पत्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या जापानी संकल्पना विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी सांगितल्या आणि त्याच्यामधली पहिली संकल्पना आहे कित्सुंगी. किती जणांना माहिती आहे ही संकल्पना? कित्सुंगी काय असतं? कित्सुंगी हे जापानी कला आहे एक.
आणि त्याच्यामध्ये जेव्हा एखादं भांडं तुटतं तर त्या तुटलेल्या भांड्याला ते फेकून देत नाहीत, ते कित्सुंगी कलाकाराकडे ते नेऊन देतात आणि त्या कित्सुंगी कलाकारांनी मग सोन्याचा वापर करून त्या तुटलेल्या भांड्यांना जोडून टाकायचं असतं. सगळे तुटलेले तुकडे जे आहेत ते सगळे तुटलेले तुकडे त्या कित्सुंगीच्या कलेने ते परत जोडून टाकतात आणि त्या भांड्याला परत इंटॅक्ट करतात. खास गंमत म्हणजे ओरिजिनल भांड्यापेक्षा कित्सुंगी भांडे जास्त स्ट्रॉंग असतात. ओरिजिनल भांड्यापेक्षा कित्सुंगी भांडे जे आहेत हे जास्त महाग पण असतात आणि ओरिजिनल भांड्यापेक्षा कित्सुंगी भांडे जे आहेत किंवा कित्सुंगी मूर्त्या पण असतात असं नाहीये, ओके, ते जास्त सुंदर पण दिसतात कारण त्याच्यामध्ये सोन्याच्या ते रेषा सगळ्या इन्व्हॉल्व्ह झालेल्या असतात. ह्याच्यामधून आपल्याला एक छोटासा संदेश शिकायला मिळतो की आपल्या आयुष्यामध्ये आपण हजारो वेगवेगळे प्रयत्न करूया, खूप प्रयत्न करूया, सर्वच प्रकारचे प्रयत्न करूया. सध्या तुम्ही परीक्षा प्रिपेअर करताय, परीक्षाचा सगळा फेज जेव्हा संपेल, तुम्ही सिलेक्ट व्हाल, त्याच्यानंतर अजून काहीतरी वेगळे प्रयत्न कराल, त्याच्यानंतर तो फेज संपेल, अजून काहीतरी वेगळे प्रयत्न. प्रत्येकच वेळी यशच येईल असं नाहीये, कधी कधी अपयश पण येईल, कधी कधी तुमचं भांडं तुटेलही. मग तुटलेल्या भांड्याचं काय करायचं? फेकून द्यायचं नाही. गणपती बाप्पा म्हणतो की मी जपानमध्ये पोहोचलोय आणि जपानमधून मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही कित्सुंगीची कला तुमच्या आयुष्यामध्ये अंगीकारा. कित्सुंगीची ही जी कला आहे या कलेला तुम्ही इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलं, भांड्यांच्या सोबत नाही, आयुष्याच्या सोबत, तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. त्याच्यानंतर अजून एक म्हणजे काय म्हणतात त्याला, जेव्हा गणपती बाप्पा रशियामध्ये पण पोहोचला, मग रशियामध्ये पोहोचलेल्या गणपती बाप्पाला विचारलं की बाबा तू तिथून मुलांना काय पत्र पाठवशील, तर त्यांनी तिथून पत्र पाठवले आणि तिथून त्यांनी 2 संदेश पाठवले. तर त्यांच्या संस्कृतीमध्ये एक आवोस नावाची संकल्पना आहे, रशियन संस्कृतीमध्ये आवोस, आणि खूप सुंदर संकल्पना आहे. आवोस म्हणजे काय, म्हणजे बघा ना, गंमत सांगतो तुम्हाला स्वतःला पण लक्षात येईल की व्हॉट इज आवोस. तुम्हाला जर मी सांगितलं की आजपासून पुढच्या 10 दिवसांमध्ये दर तासाला काय होणार आहे हे मी आधीच सांगून ठेवलं तुम्हाला की हे होणार आहे, मग हे होणार आहे, मग हे होणार आहे, वगैरे वगैरे वगैरे, ओके, वुड दॅट बी इंटरेस्टिंग और बोरिंग? बोरिंग होईल, राईट? ओके, म्हणजे अनिश्चितता जास्त छान असते रियालिटीमध्ये, आहे की नाही? रशियन संस्कृतीमध्ये हेच सांगितलेलं आहे. आवोस संकल्पनाच म्हणते की तुम्ही अनिश्चिततेचं स्वागत करा. नेव्हर एव्हर फील की माझं पुढे काय होणार आहे, ओके, ह्याची भीती नाही बाळगायची. ओके, जे होणार आहे ते मला आत्ता माहित नाहीये, लेट सी व्हॉट हॅपन्स. आलं लक्षात? मी परीक्षा देऊन आलोय, मी तुम्हाला सांगतो अनिश्चितता तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन मध्ये सुद्धा म्हणजे एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे. प्रिलिम्स देऊन आल्यानंतर गेलाय, चांगला पेपर गेलाय, ओके, पण माहित नाही क्लिअर होणार आहे की नाही, वाटतं की नाही, किती पण छान पेपर जाऊ दे, ओके, 1-2 दिवसासाठी तरी तुमच्या मनामध्ये ती फिलिंग असते की काय होणार आहे देव जाणे. ओके, मेन्स देऊन आलोय, काय माहिती होतं की नाही मुलाखतीसाठी, आहे की नाही अनिश्चितता, ओके, ते देव सोडून मुलाखत देऊन आल्यानंतर सुद्धा लिस्टमध्ये नाव येतं की नाही काय माहिती. बरोबर आहे. म्हणजे रशियन संस्कृतीमधून गणपती बाप्पांनी जो संदेश पाठवलेला आहे तो काय संदेश आहे? आवोस. आवोस म्हणजे काय? अनिश्चिततेचं स्वागत करा. ओके, अजून एक तिथून पाठवलेला संदेश आहे, ओके, आणि त्या संदेशाचं नाव आहे, म्हणजे त्याच्यामध्ये रियालिटीमध्ये एक संकल्पना आहे त्यांच्यामध्ये, त्याचा उच्चार मला जमेल की नाही माहित नाही, नेक्स्ट सेग्योंदा असं त्याचा उच्चार आहे. नेक्स्ट सेग्योंदा म्हणजे काय? नेक्स्ट सेग्योंदा ह्याचा अर्थ आहे वर्तमानामध्ये जगणे. म्हणजे भूतकाळ कसा का असेना, ओके, मी चांगला करू शकलो किंवा नाही करू शकलो, तुमच्या हातात आहे का ते? ओके, तुम्ही प्लॅन करत असाल की मी भविष्यकाळ खूप छान करणार आहे, पण ते आत्ता या क्षणी तुम्ही करू शकता का? नाही करू शकत, आहे की नाही? म्हणजे व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन जस्ट मेक दिस मोमेंट बेटर, दॅट्स इट. फक्त या क्षणाला तुम्ही सुंदर करू शकता. ओके, मी विद्यार्थी असेल तर या क्षणाला सुंदर करण्यासाठी माझ्याकडे काय मार्ग आहे? या क्षणाला सुंदर करण्यासाठी माझ्याकडे मार्ग आहे तो म्हणजे काय की बाबा मी या क्षणात एकदम छान पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. मी शिक्षक असेल तर या क्षणाला सुंदर करण्यासाठी माझ्याकडे काय मार्ग आहे? मी एक चांगल्या पद्धतीने लेक्चर डिलिव्हर करायला पाहिजे. मला स्वतःला लेक्चर संपल्यानंतर फार जमलंय कडे आज आपल्याला, आहे की नाही? सगळे मुलं समाधानी होऊन गेले, बरोबर आहे? ओके, तुम्ही उद्या चलून काहीही व्हा, प्रशासनात जा, पोलीस डिपार्टमेंटमध्ये जा, ओके, तुम्हाला डिपार्टमेंट पण कमी नाही येणार आहे, खूप डिपार्टमेंटमध्ये जाणार आहात तुम्ही सगळेजण. उद्या चलून तुमच्यातला कुठला चेहरा कुठे बघायला मिळेल हे आता आम्ही सांगू पण शकत नाही, अनिश्चिततेचं स्वागत करतो मी. ओके, पण सांगायचा मुद्दा असा की तुम्ही जिथे कुठे जाल तिथे त्या डिपार्टमेंट मधल्या त्या दिवसाला त्या क्षणाला बेस्ट करण्याचा प्रयत्न करायचा.
बरोबर आहे. आणि रशियामधून तुम्हाला तो संदेश तिथून त्यांनी पाठवलेला आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पा तिबेटी संस्कृतीमध्ये पण आहे. लोकांना मी जेव्हा सांगतो की गणपती बाप्पा जापानी संस्कृतीमध्ये, काही लोकांना आश्चर्य वाटतं. गणपती बाप्पा कोरियन संस्कृतीमध्ये पण आहे, काही लोकांना आश्चर्य वाटतं. रशियन संस्कृतीमध्ये काही लोकांना आश्चर्य वाटतं. पण बाय अँड लार्ज आपण सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं की तिबेटियन संस्कृतीमध्ये गणपती बाप्पा आहेच, आहे की नाही? ओके. आणि तो आहेच तिथे. तिथून सुद्धा त्यांनी संदेश पाठवलेला आहे आणि त्याचं नाव आहे लुंगता. तिथल्या संस्कृतीचा संदेश आहे की लुंगता. लुंगता म्हणजे काय? ओके. लुंगता म्हणजे शुभ शक्यतांचा विचार करणे, चांगल्या गोष्टींचा विचार करणे, की व्हॉट आर द गुड आउटकम्स आउट ऑफ दिस. आम्ही आता जे काही केलं, मे बी फॉर एक्झाम्पल स्पर्धांमध्ये भाग घेतला, बक्षीस वितरणाच्या समारंभाला आलो, ओके, किंवा स्वागत सरांचं एवढं दुसऱ्या दुनियाभरच्या लोकांचं भाषण ऐकलं, ओके, ह्याच्यामधून आम्हाला काय मिळालं? तर थिंक पॉझिटिव्ह अबाउट दॅट, की मला ह्याच्यामधून पॉझिटिव्ह गोष्टी कुठल्या मिळाल्या. प्रिपरेशन मी केलं, या प्रिपरेशन मध्ये मला एवढं हे सगळं शिकायला मिळालं. ह्याच्यामधून जो अपेक्षित पार्ट आहे तो मिळाला किंवा न मिळाला, पण त्याच्या व्यतिरिक्त मला अजून काय पॉझिटिव्ह मिळालं. ओके. सो तिबेटियन संस्कृती सांगते लुंगता. लुंगता म्हणजे काय? की चांगल्या गोष्टींचा शोध घ्या. तुमच्यासोबत जे काही घडतंय, तुमच्या आजूबाजूला जे काही आहे, तुमच्या आजूबाजूला जे कोणी आहेत, त्या सगळ्यांच्या मधल्या चांगल्या गोष्टींचा शोध घ्या. ओके. सो गणपती बाप्पा अजून पण खूप साऱ्या संस्कृतींमध्ये आहेत, तिथून पण तो खूप सारे संदेश पाठवतील, पण ते संदेश आता तुम्ही शोधायचे. आय होप तुम्हाला ते सगळे संदेश मिळतील आणि तुम्ही ते तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट कराल आणि तुमच्या आयुष्याला खूप सुंदर करण्याचा प्रयत्न कराल. गणेशोत्सवाच्या आणि या बक्षिसांच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाच्या पाहुण्या अर्चना कुर्दळकर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मी कदाचित इथे उभं राहिल्यावर दिसणार नाही तुम्हाला, त्यामुळे इथेच उभी राहून बोलते. खरं तर व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, त्यांच्या समोर बोलताना मला भीती वाटते. सगळे ज्येष्ठ आहेत कार्याने आणि आपल्या कामाने, तरी संधी मिळाली म्हणून बोलते. सरांनी खूप चांगल्या संदेश देणाऱ्या गोष्टी दिल्या आणि त्या ऐकत असताना मला असं सतत जाणवलं की गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि ती संदेश देते. ती संदेश कसला देते तर स्वतःच्या सगळ्या मर्यादांवर काम करून आपण कसं बाहेर आलं पाहिजे आणि चांगल्याचा स्वीकार कसा केला पाहिजे. तो चांगल्याचा स्वीकार करण्याची सुरुवात मला वाटतं आपल्याला आपल्या नशिबाने आणि आपल्या कर्माने दिलेली असते. ती सुरुवात करण्यासाठी अनेक गोष्टी तुम्ही स्वतः करताय, स्वतः धडपडताय. आणि एक तत्व मला नेहमी असं स्वतःचं म्हणून वाटतं की जेव्हा आपला स्वतःचा विकास होतो, अभ्यासातून होतो, प्रगल्भतेतून होतो, असा सगळ्यातून होत असतो विकास, तसा तो आपल्या कुटुंबाचा होतो. तो कुटुंबाचा झाला की अर्थात समाजाचा होतो, कारण आपण सगळे सज्जन शक्ती घेऊन वावरणारे, त्या दृष्टीने काम करू पाहणारे असे सगळे त्या समाजाचे कार्यकर्ते असतो. आणि ते कार्यकर्ते पण जेव्हा समाजातल्या सज्जन शक्ती म्हणून उभे राहणार आहात तुम्ही पुढच्या काळामध्ये, तेव्हा अर्थात जसा समाजाचा विकास होणार आहे तसा तो अपरिहार्यपणे देशाचाही होणार आहे. त्यामुळे आत्ता तुम्ही स्वतःच्या कामावर, स्वतःच्या अभ्यासावर जितकं फोकस कराल तितकं अजून एक 5 वर्षांनी तुम्ही स्वतः सज्जन शक्ती म्हणून उभे राहाल, चांगले अधिकारी म्हणून उभे राहाल. आणि ते अधिकारी म्हणून उभे राहिल्यावर मुग्धा मॅडम जसं म्हणाल्या की त्या अधिकाराचा एक चांगला वापर तुम्ही कराल आणि त्या सगळ्याची बीज कदाचित तुम्हाला स्पार्कमधून सागर सरांनी, मनीषा ताईंनी दिलेली असतील आणि ती सगळी बीजं घेऊन तुम्ही इथून जावं आणि ती सगळी बीजं तुम्ही समाजात पसरावी आणि एक चांगलं काम तुमच्या माध्यमातून उभं राहावं अशा शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. तर अशा प्रकारे आता या कार्यक्रमाच्या समारोपाच्या क्षणी मी सर्वप्रथम कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी आमचे आदरणीय पाहुणे, ज्यांनी आपला
मौल्यवान वेळ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्यामुळेच या कार्यक्रमाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले. मी स्पर्धकांचेही विशेष आभार मानतो, ज्यांनी विविध उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या जिद्दीने आणि कलेनेच आजचा कार्यक्रम इतका रंगतदार आणि प्रेरणादायी झाला. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचे कौतुक करावे तेवढेच थोडेच आहे. तर मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने सर्वांचे धन्यवाद देतो आणि सर्वांच्या वतीने कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. तर कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणी आपण सामूहिक पसायदानाने शेवट करणार आहोत. तरी सर्वांनी ताट बसायचं. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षक सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी. येथ म्हणे विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला.